पंचशील प्रतिष्ठान नांदेडच्या वतीने येत्या 5 जून रोजी नांदेड येथील चांदोजी पावळे मंगल कार्यालयात होणाऱ्या चौथ्या सामूहिक बौद्ध विवाह मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून या निमित्त विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे। विवाह मेळाव्याचे संयोजक इंजिनियर भरतकुमार कानिंदे व इंजिनियर भीमराव धनचकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या सामूहिक विवाह मेळाव्यास येणाऱ्या दारक दारिका, त्यांचे मातापिता व पाहुणे मंडळी या सर्वांची व्यवस्था करण्यात आली असून या निमित्त स्वागत समिती, भोजन समिती आदी समित्यांचे गठन करण्यात आले आहे। या प्रसंगी विवाह मेळाव्याचे सचिव RB मादळे, कोषाध्यक्ष गौतम कांबळे, महिला मंडळ यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी नवदारक दारिका यांना कपडे रूपी भेट देण्यात आले। बौद्धांसाठी आदर्शवत होणाऱ्या या ऐतिहासिक बौद्ध विवाह मेळाव्यास बौद्ध उपासक उपासिकांनी उपस्थित राहावे असं आवाहन संयोजक इंजिनियर भरतकुमार कानिंदे यांनी केले आहे। पंचशील प्रतिष्ठानच्या वतीने आपल्या नांदेड नगरीमध्ये चौथा बौद्ध विवाह मेळावा संपन्न होणार आहे। त्यासाठी सर्व पुरुष मंडळ, महिला मंडळ एकदम जय्यत तयारी चालू आहे। समितीची वेगवेगळ्या स्थापन झालेले आहेत। येणाऱ्या कोणत्याही पाहुण्यांना, नवरी नवरदेवाला कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता सर्वांनी घेतलेली आहे। या विवाह मेळाव्यात आतापर्यंत 17 जोडप्याची नोंदणी झालेली आहे आणि आताही ज्यांना कोणाला या विवाह मेळाव्यात आपल्या पाल्यांचे लग्न करण्याची इच्छा असेल तर त्यांनी त्वरित लवकरात लवकर येऊन नोंदणी करून घ्यावी। आम्ही त्यांची सगळी व्यवस्था केलेली आहे आणि या संधीचा सगळ्या जनतेने सुद्धा हा सोहळा एकदम उल्हासात, थाटामाटात आणि व्यवस्थित पद्धतीने साजरा होणार आहे। याचे सगळ्यांनी साक्षीदार व्हावे अशी माझी इच्छा आहे आणि ही मंडळी आहे यांचे खूप कष्ट आहेत, खूप मेहनत आहे। याचा जास्तीत जास्त जनतेने फायदा घ्यावा। सर्वांना सप्रेम जय भीम। मी इंजिनियर भीमराव धनचकर। या बौद्ध विवाह मेळावा 2026 मी कानिंदे साहेबांसोबत संयोजक आहे। त्यानंतर मी या ठिकाणी सर्वांना अशी सांगू इच्छितो की हा बौद्ध विवाह मेळावा चौथा हा फार चांगल्या सुसज्जपणे, सोयीयुक्त आणि शिस्तबद्ध पद्धतीने होणार आहे आणि या ठिकाणी हा विवाह मेळावा जो मंगल परिणय जोडप्यांचा होणार आहे, या ठिकाणी लग्नासाठी जो आवाढव्य आगाऊ खर्च कर्जबाजारी होऊन जे होणार होता तो या माध्यमातून समाजाच्या देणगीतून हा विवाह मेळावा संपन्न होणार आहे। त्यामुळे या आपल्या समाजातील गरजू लोकांचे आर्थिक बचत होणार आहे आणि तीच बचत त्या वधूवरांना पुढे भविष्यासाठी कामाला येईल, हा आमचा संकल्प आहे। त्यासाठी आम्ही महिला मंडळ आहे, आमचं पुरुष मंडळ आहे, आमचं विवाह मेळाव्याची सगळी मंडळी आहे, अहोरात्र प्रयत्न करीत आहेत आणि या मेळाव्याची सगळी जय्यत तयारी झालेली आहे। सुसज्जपणे हा मेळावा मंगल परिणय हा थाटामाटात संपन्न होईल अशी आम्हाला आशा आहे। लोकांना आव्हान काय करणार? या ठिकाणी सर्व समाज बांधवांना मी अशी विनंती करतो की या विवाह मेळाव्याचा सर्वांनी लाभ घ्यावा। या मंगल परिणयामध्ये आपले वधूवर नसतील तरी आपण येऊन या समाजकार्यामध्ये आपली उपस्थिती नोंदवावी, जेणेकरून भविष्यात तुम्ही त्याबद्दल प्रेरणा घेऊन पुढच्या वर्षी या ठिकाणी तुम्ही जोमाने आमच्यासोबत कामाला लागाल, समाजापुढे हा आदर्श ठरेल। या कार्यक्रमामध्ये अधिकारी, कर्मचारी, उद्योजक सर्व मंडळी याच्यामध्ये आमच्यासोबत सहभागी आहेत। त्यांच्यामुळे आमचा विवाह सोहळा फार सुसज्जप्रमाणे थाटामाटात संपन्न होईल अशी आम्ही विनंती करतो। मी RB मादळे, या चौथ्या सामूहिक विवाह मेळाव्याचा सचिव या नात्यानं हा विवाह मेळावा जो आहे एक वैशिष्ट्यपूर्ण आणि एक दिव्य आणि एक चालना देणारा विवाह मेळावा असेल। यामध्ये आम्ही म्हणजे सांगायला हरकत नाही, आपण इथं सगळे बौद्ध आहोत, तर आपण यांचं लग्न होण्याच्या अगोदर म्हणजे लग्नविधी होण्याच्या अगोदर 1 तास या अर्धा तास अगोदर त्यांना आपण 22 प्रतिज्ञा देणार आहोत आणि लग्न सोहळा होण्याच्या अगोदर संविधान प्रिएम्बलचं आपण वाचन करणार आहोत। ह्या 2 गोष्टी या चौथ्या विवाह मेळाव्यामध्ये एक आकर्षक राहणार आहे आणि ह्याच्यामधनं हळूहळू का होत नाही परंतु एक चांगली विवाह संस्था मजबूत होईल आणि एक सामाजिक निर्मिती चांगल्या प्रकारे होईल असं मला वाटतं। जय भीम। मी गौतम कांबळे, या विवाह मेळाव्याचा कोषाध्यक्ष आहे। 5 जून रोजी बौद्ध विवाह मेळावा या नांदेड नगरीमध्ये संपन्न होणार आहे।
आणि हा एक अनोखा असा विवाह मेळावा राहणार आहे. यामध्ये प्रामुख्याने महिला मंडळांनी फार मोठी जबाबदारी घेऊन या सर्व नांदेड शहरामध्ये मराठवाड्यामध्ये त्यांनी आपापला संपर्क साधून या विवाह मेळ्यामध्ये एकूण 17 असे जोडपे विवाहबद्ध होणार आहेत. आणि यासाठी लागणारा जो काही निधी आहे, संकलनाचं काम, बाकीही काम, ही मोठी जबाबदारी यांनी घेतलेली आहे. एक आदर्श असा या महाराष्ट्रभर देण्यासारखा या आमच्या महिलांनी केलेला आहे. आणि मी कोषाध्यक्ष म्हणून किंवा आम्ही समिती म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने येणारा हा 5 जूनचा विवाह मेळावा अतिशय थाटामाटात आणि लोकांना उपयोगी होईल. कारण अर्थकारण इतकं अवघड झालेलं आहे, लोकांची आर्थिक परिस्थिती नाजूक झालेली आहे. म्हणून आम्ही एक समाजापुढं आदर्श निर्माण करून लोकांना मोफत विवाह व्हावा आणि लोकांना त्या पैशातून येणाऱ्या त्यांच्या कुटुंबासाठी, त्यांच्या मुलाबाळासाठी, भविष्यासाठी ती रक्कम मिळावी, या उदात्त हेतूने गेल्या 4 वर्षापासून भरत कानिंदे साहेब, आपले धनंजकर सर आणि हे समिती हे अहोरात्र यासाठी प्रयत्न करत आहेत. सर्वांना जय भीम. मी जयश्री कानिंदे भगत. हा महिलांच्या वतीने 4था विवाह मेळावा आहे आणि 5 जून रोजी चांदोजी पावडे मंगल कार्यालय नांदेड येथे पार पडणार आहे. त्याची जय्यत तयारी झालेली आहे आणि एकूण 17 विवाहबद्ध होणार आहेत. आणि जे आता लगतच्या वेळेत जरी जोडपे तयार असले तर त्यांचंही नियोजन आम्ही केलेलं आहे. आणि सगळे विषय प्रत्येक समितीला वाटून दिल्यामुळे हा विवाह मेळावा काहीतरी नाविन्यपूर्ण होणार आहे. त्यासाठी सर्व जनतेनं आव्हान करते की त्यांनी हा प्रत्यक्ष सोहळा पाहण्याचं योग त्यांना येणार आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा.